प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देत आहे. आपण खूप दिवसानंतर आपण परत एकदा वचनामध्ये आलेलो आहोत. तर परमेश्वरांना जे माझ्या मनामध्ये जे वचन दिले तुमच्यासाठी ते मी तुमच्या संगत नक्की शेअर करू इच्छितो. तर आपण पाहूया लूकचं पुस्तक, त्याचं 18वा अध्याय, त्याचं 9 पासून ते 14 पर्यंत आपण काय वचन वाचत आहेत. तर मी तुम्हाला या वचनामध्ये जायच्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी कशाविषयी वचन आज सांगणार आहे. तर वचन असं आहे की जे आज आपल्याला माहिती आहे की ख्रिस्ती जे लोक आहेत ते खूप संख्येने दररोज वाढत चाललेले आहेत. देवाच्या राज्यामध्ये अनेक लोक असे जे भर घालत चाललेले आहेत. तर परमेश्वर आज या लोकांसाठी काय वचन सांगू इच्छितो किंवा आपल्यासाठी काय वचन सांगू इच्छितो. आपण ख्रिस्ती जीवन जगत असताना आपलं लक्ष मेन कुठं असलं पाहिजे किंवा आपण कोणत्या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे हे आपण आज पाहणार आहोत. ओके, तर आपण नक्की जाऊया लूकचे पुस्तक 18 अध्याय, त्याचं 9 पासून ते 14 पर्यंत आपण नक्की वाचायचं आहे. तर मी तुमच्यासाठी नक्की वाचेन काही वचन स्टार्टिंगचे. आपण धार्मिक आहो असा जे कित्येक सत्ताविषयी भरोसा धरून इतर सर्वांश तुच्छ मानित होते त्यांनाही त्याने दाखला सांगितला. तो असा, एक परुषी व एक जकातदार असे दोघे जण प्रार्थना कराव्यास वर मंदिरात गेले. आणि बघा ह्या 2 वचनामध्ये आपण पाहतो की आपण धार्मिक आहे, आपण देवामध्ये काहीतरी आहोत आणि आपण देवाच्या सानिध्यामध्ये वाढलेलो आहोत असं जे स्वतःला लोक समजतात आणि दुसऱ्यांना जे तुच्छ लेखतात, अशा लोकांविषयी प्रभू काय एक दाखला सांगत आहे. आणि दाखला कोणाविषयी सांगत आहे तर एक परुषी व्यक्ती आणि एक जकातदार. जकातदार म्हणजे कोण तर जकातदार म्हणजे टॅक्स घेणारा. टॅक्स म्हणजे काय तर कर. त्या काळात जे कर आकारणी केली जायची ते कर घेणारा जो जकातदार असायचा तो, आणि जे परुषी व्यक्ती म्हणजे कोण, जो धार्मिक व्यक्ती आहे, जो वचन त्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे, जो अनेकदा उपवास करतो, जे नियमशास्त्र पाळतो, अशा व्यक्तीविषयी, अशा 2 व्यक्तींविषयी आपल्याला या दाखल्यामध्ये जे येशूनं आपल्याला सांगितलं तिथं आपण पाहतो. तर आपण बघा पुढे 11 पासून ते खाली थोडं वचन वाचूया. पुरुषाने उभे राहून स्वतःशी अशी प्रार्थना केली, हे देवा, इतर माणसे लुबाडणारे, अधर्मी, व्यभिचारी आहेत. त्यांच्यासारखा किंवा ह्या जकातदारासारखाही मी नाही, म्हणून मी तुझे आभार मानतो. मी आठवड्यातून 2दा उपवास करतो. जे मला मिळते त्या सर्वांचा मी दशांश देतो. प्रेज द लॉर्ड. बघा आता हा जो व्यक्ती, जो परुषी व्यक्ती आहे, तो काय म्हणालाय की प्रभू, मी या अधर्मी लोकांसारखा, व्यभिचारी लोकांसारखा नाही आहे, किंवा मी पापी नाही आहे, मी मी कोणाला लुबाडत नाही, मी कोणाला कोणाचं काय हिरावून घेत नाही. तर आणि मी तो वर्णन ते तसंच म्हणणं झालाय, मात्र तो दोष देखील देत आहे. तो दोष कोणाला देत आहे, त्याच्या बाजूला जो जकातदार उभा आहे त्याला देखील तो दोष देत असं प्रार्थना करायला की मी ह्या जकातदारासारखा नाही आहे प्रभू. ह्यानं अनेकांना लुबाडला असणार आहे, कदाचित ह्यानं अनेकांकडून कर आकारणी घेतला असणार आहे, अनेकांकडून टॅक्स घेतला असणार आहे, पण मी या व्यक्तीसारखा नाही आहे. प्रेज द लॉर्ड. आणि असं तो प्रार्थना करून ते तेवढंच नाही म्हणत, मात्र तो 12 वचनामध्ये की असलं म्हणतो की मी आठवड्यातून 2दा उपवास करतो आणि जे मला मिळते त्या सर्वांचा दशांश पण देतो. हालेलुया. बघा तो काय म्हणाला, मी पापी नाही आहे, मी जकातदारासारखा नाही आहे, मी लुबाडी नाही आहे, मी व्यभिचारी नाही आहे. तर मी काय करतोय, मी माझ्या उत्पन्न जे येते, मी जेवढं मिळकत करतो, मी जेवढं कमावतोय त्या मी त्या संपत्तीमधून मी दशांश पण परमेश्वराला मी कायम देतो. आणि तेवढंच नाही तर मी आठवड्यातून 2दा उपवास देखील करतो. प्रेज द लॉर्ड. पण इथं जर पुढे बघा गेलं तर 13 आणि 14 वचनामध्ये, तर त्या 2 वचनामध्ये आपण जकातदाराची पण प्रार्थना पाहतो. बघा, जकातदार तर दूर उभा राहून वर स्वर्गाकडे दृष्टी लावण्यास देखील न धसता आपला ऊर बडवीत म्हणाला, हे देवा, मज पाप्यावर दया कर. हा परुषी
अनेकांना दोष देत राहिला आणि स्वतःची बडाई मारत राहिला. हालेलुया. पण जो जकातदार होता त्यानं कुणाला दोष दिला नाही. त्यानं आपली जी पात्रता ती कुणाशी कम्पेअर केली नाही म्हणजे काय, कोणाशी ताळमेळ केली नाही की मी ह्याच्यासारखं नाही, मी त्याच्यासारखं नाही, मी असं आहे, मी तसं आहे, मी हे करतो ते करतो. त्यानं असं काही देखील म्हटलं नाही. मात्र त्यानं स्वतःला पाहिलं. त्यानं इकडं तिकडं न पाहता वचन सांगतं की तो कुठे दृष्टी लावला? स्वर्गाकडे दृष्टी लावला. प्रेज लॉर्ड. भले परशी व्यक्तीनं आसपासच्या लोकांकडे दृष्टी लावला असेल. हालेलुया. कदाचित त्यानं त्या जकातदाराकडे दृष्टी लावली असेल. मात्र वचन सांगताय जकातदारानं इकडं तिकडं न दृष्टी लावता त्यानं डायरेक्टली स्वर्गाकडे दृष्टी लावून त्यानं आपला ऊर बडवीत म्हणजे काय, छाती बडवीत ते काय म्हटला? हे देवा, मी पाप्य आहे, मज पाप्यावर काय कर, दया कर. प्रेज द लॉर्ड. त्यानं कोणाशी कम्पेअर नाही केलं प्रियानं. त्यानं स्वतःची कमतरता सांगितला. त्यानं उरगडल्याचा अर्थ काय? त्यानं आपलं दुःख, आपलं पाप त्यानं देवासमोर मांडून त्यानं काय केलं? कबुली दिली की देवा, मी पापी आहे, मी पाप केलं प्रभू, तू मला काय कर, क्षमा कर. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज आपण लक्ष दिलं पाहिजे. पण बघा पुढचं लक्ष आपण वचनाकडे जाऊया. 14 वचनामध्ये बघूया. मी तुम्हाला सांगतो त्या दुसऱ्यांपेक्षा हा नीतिमान ठरून खाली आपल्या घरी गेला. कारण जो कोणी आपणाला उंच करीतो तो नमवला जाईल आणि जो कोणी आपल्याला नमवितो तो उंच केला जाईल. प्रभू येशू स्वतः म्हटलं. बघा काय म्हटला? त्या परुषीपेक्षा देखील नीतिमान. हालेलुया. जो देवामध्ये नीतिमान आहे, जो चांगला हृदयाचा, तो कोणाला म्हटलं गेलं? त्या जकातदारला म्हटलं गेलं. जो जकातदार कदाचित एके वेळेला अनेकांना लुबाडला असणार आहे, अनेकांकडून कर आकारणे घेतला असणार आहे. परमेश्वरानं त्याला नीतिमान म्हटलं नाही. जो उपवास करत होता, जो प्रार्थना करत होता, जो स्वतःची बडाई मारत होता. मी असं नाही म्हणत की उपवास करणं, प्रार्थना करणं वाईट आहे, ते तुम्ही केलंच पाहिजे, कारण प्रभू येशूची ती आज्ञा आहे. मात्र तो एक बडाई मारत होता. हालेलुया. तो आपली स्वतःची पवित्रता सांगत होता की देवा, मी नीतिमान आहे. तो देवाला म्हणत कदाचित एक इनडायरेक्टली तो देवाला म्हणत होता की देवा, मी पवित्र आहे. हालेलुया. वचन सांगते प्रियानो, जगामध्ये कोणी देखील नीतिमान नाही आहे. प्रेज द लॉर्ड. सर्वजण पापी आहेत, सर्वांनी पाप केलेला आहे. कोणी देखील पवित्र नाही आहे. पवित्र करणारा तो परमेश्वर आहे. त्याच्यासमोर आपण रोज आपलं जे पाप आहे ते आपण घेऊन जाऊन आपण त्याला नमन करून आपण आपल्या पापाची कबुली करून आपण स्वतःला दोषी ठरवून आपण आपल्याकडे लक्ष देऊन आपण स्वतःला नमवून त्या जकातदारासारखं आपण प्रार्थना केली पाहिजे. प्रभू, मी पाप्य आहे, मज पाप्यावर दया कर. प्रेज द लॉर्ड. बघा पुढे येशूने म्हटलं, कारण जो कोणी आपल्याला उंच करीतो तो नमविला जाईल, आणि जो स्वतःला नमवितो त्याला उंच केलं जाईल. प्रेज द लॉर्ड. बघा आज मी तुम्हाला सांगू इच्छितो, जर तुम्ही ख्रिस्ती असाल, तुम्ही किती प्रार्थना करताय, तुम्ही किती वचन वाचताय, तुम्ही किती उपवास करताय, तुम्ही किती प्रार्थना अटेंड करताय, याला महत्त्व नाही. हालेलुया. महत्त्व कशाला आहे तुम्हाला माहिती आहे? महत्त्व कशाला आहे हे जाणून घ्या. एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. एक दासाने असं म्हटलं की 2 व्यक्ती आहेत. एक व्यक्ती चर्चमध्ये जातो आणि तो चर्चमध्ये गेल्यावर बाहेरच्या गोष्टी विचार करतो. बाहेरच्या गोष्टी विचार करतो याचा अर्थ काय? समजा मी चर्चमध्ये गेलो आणि मी चर्चमध्ये जाऊन विचार करत बसलोय, मी उद्या मित्रासंगत कुठं फिरायला जाऊ, माझ्या घरातलं काय होईल, माझी उद्याची चिंता कशी असेल, या अशा चिंता जर मी करत राहिलो तर त्या प्रार्थनेत जाण्याचं माझं काही देखील काय नाही, त्याचं एक महत्त्व नाही आहे. त्याचं महत्त्व नाही आहे. आणि तेवढंच नाही तर
दुसरा व्यक्ती असा आहे जो बाहेर गेलाय. समजा तो आपल्या कामामध्ये व्यस्त आहे, तो काम करलाय, पण तो कामात गेल्यावर तो काय करायला माहित आहे? तो देवाची आराधना करलाय, मनामध्ये गाणं म्हणालाय, तेरी आराधना करू. तो काम करायलाय पण तो गाणं म्हणत का म्हणालाय, तेरी आराधना करू. ह्याचा अर्थ काय? तो काम करायलाय मात्र त्याचं आतील मन कुणाकडे लागलेलं आहे? परमेश्वराकडे लागलेलं आहे. प्रेज लॉर्ड. म्हणून अनेक लोक दर रविवारी चांगले कपडे घालून येतात, चांगले पांढरे कपडे घालून येतात, हातामध्ये बायबल घेऊन येतात आणि अशी प्रार्थना करतात की आजपर्यंत कोणी देखील प्रार्थना केली नाही अशी प्रार्थना करतात. मात्र जसंच प्रार्थनेतून बाहेर जाणार तसंच त्यांचा खरा एक स्वभाव बाहेर पडतो. ज्या मंदिरात जाऊन त्यांनी आपल्या ह्या जिभेनं प्रार्थना आणि आराधना करत होते, त्याच जीभ पुढच्या वेळेला बाहेर गेल्यावर शिव्या गाळ चालू. जे हाताने ते जोर टाळ वाजत होते, हालेलुया प्रेज लॉर्ड, जोर टाळ वाजत होते, त्याच हाताने आपल्या बायकोला मारायचं, त्याच हाताने जुलूम करायचं. प्रेज लॉर्ड, हालेलुया. सो मला सांगा, ते दिखावा जो आहे, जे स्तुती करण्याचं, जे टाळ्या वाजवण्याचं, तो दिखावा चांगला आहे काय? पांढरे कपडे घालून मला पवित्र आहे म्हणून आपण ते दिखावा चांगला आहे काय? नाही प्रियानो. आज मी अनेक अशा लोकांना बघतोय फोनवर, जे त्यांचे व्हिडिओज येत राहतात. त्यांच्याकडे कदाचित अनेकांना चांगले आफ्रिकन देशांमध्ये, नायजेरियामध्ये लोकांना कपडे चांगलं घालण्यासाठी नाही आहे, मात्र ते पूर्ण हृदयानं ज्या परिस्थितीमध्ये, जंगलाच्या परिस्थितीमध्ये, जिथं त्यांचं घर आहे, मैदानावर जाऊन ते प्रार्थना करतात. का? कारण त्यांच्या त्या कपड्याला महत्त्व नाही आहे, त्या प्रार्थनेला महत्त्व आहे. भलेही ते कुठं मैदानावर करत असतील, त्यांच्या बारक्या झोपडपट्टीमध्ये करत असतील, कदाचित त्याला महत्त्व नाही आहे, तर त्यांच्या प्रार्थनेला महत्त्व आहे. आज अनेक लोक नटाफटा करून मोठ्या चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करतात, मात्र मला सांगायचं हे आहे की ते कुठे देखील जावोत, मात्र बदल वरून नाही, बदल आतून झाला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. बदल आतून झाला पाहिजे. कारण इथं परुष देखील तसाच. परुष लोकांचं पहिला कपडे वेगळे असायचे, त्यांचे मोठे मोठे जगे असायचे. त्यांनी म्हणायचं, आम्ही शास्त्री लोक आहे, आम्हाला पूर्ण वचनाचं ज्ञान आहे, आम्ही आपण खूप मोठे एक काहीतरी आहोत असं त्यांचं मानणं असायचं. आणि ते पापी लोकांपासून दूर राहायचं. आणि म्हणून ते येशूला देखील म्हणायचे की यो बघा पाप्यांचा मित्र म्हणून. कारण येशूनं त्यांना एक उत्तर दिलं, मी नीतिमानासाठी नाही तर मी पाप्यांसाठी आलेलो आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून बघा, तुम्हाला देखील माहीत असायला पाहिजे कदाचित, जेव्हा व्यभिचारी स्त्रीला लोकांनी पकडून येशूजवळ आणलं आणि येशूला विचारलं की आम्ही हिच्या संकट काय करू, त्याला येशूला अधिकार होता. मोशेचा नियम असा होता की व्यभिचारी कोणतरी घावलं तर त्याला दगडानं काय करायचं? मारून टाकायचं, जिवंत सोडायचं नाही. पण येशूने काय म्हटलं? जो कोणी तुमच्यातील पवित्र आहे आणि ज्याने कधी पाप केले नाही, अशाच व्यक्तीने हिच्यावर हात उचला. पण तिथं आपण वचन पाहतोय, तिथल्या सर्व लोकांनी खाली ते दगड फेकून सर्वजण परत निघून गेले. कारण कोणी देखील थांबलं नाही. का? कारण त्याच्यातला एक देखील कोणी योग्य त्याचा नव्हता त्याच्यावर हात उचलला होता. पण येशू होता, पण येशूनं पण हात उचलला नाही. का? कारण येशूनं तिथं आपली दया दाखवली. प्रेज द लॉर्ड. येशूनं तिथं काय केलं? आपली दया दाखवली. बघा, आज तेच आहे. आज आपण अनेक लोकांना पाहतोय जे वर्णच फक्त दाखवतात मी ख्रिस्ती आहे. प्रार्थनेमध्ये आल्यावर जरा हालेलुया म्हणायचं, आमेन म्हणायचं, मोठ्याने गाणी म्हणायचे, जोरात टाळ्या वाजवायचं, नाचून गाऊन देवाची आराधना करायचं. मात्र त्यांच्या वैयक्तिक जीवन किंवा पारिवारिक जीवन जेव्हा आपण पाहतो, त्यावेळेला ते ख्रिस्तपणा त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये दिसून येत नाही. प्रेज द लॉर्ड. तर आज मला एक म्हणायचं आहे की त्या परुषी लोकांच्या समान आपण दिखावा करता कामा नाही. कारण ते त्या व्यभिचारी स्त्रीला देखील मारायला आले होते, मात्र ते देखील अपात्र ठरले.
म्हणून त्यांनी मागं गेले. प्रेज द लॉर्ड. आणि इथं पण म्हणत आहे परमेश्वर स्वतःकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आपण एक लास्ट एक वचन वाचूया बघा, ज्यातून तुम्हाला समजून येईल मला काय म्हणायचं आहे. की मत्तेचं पुस्तक 7वा अध्याय 3रं वचन बघा. तू आपल्या डोळ्यातील मुसळ ध्यानात न आणता आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ का पाहतोस. बघा, येशूने तर 7व्या अध्यायाच्या हेडिंग मध्येच लिहिले मत्तेच्या की इतरांचे दोष काढण्याबाबत, तुमचे दोष कधी कोण काढू नये आणि तुम्ही पण कोणाचे दोष काढू नये म्हणून परमेश्वरांना आज्ञा दिलेल्या आहे. का? कारण आपणच काही गोष्टीमध्ये चुकत असताना आम्ही दुसऱ्यांना त्यांचा दोष दाखवत बसलं तर प्रभू आपल्याला काय म्हणतो, तू दुसऱ्यांना तू चुका दाखवू नकोस. तुझ्या चुका पहिला तू बघ. दुसरा भलेही तो 4-5 गोष्टीमध्ये तो चुकत असेल, मात्र तू ज्या गोष्टीमध्ये जे चुकत आहेस ती गोष्ट पहिला सुधार. तुझं जीभ चुकत आहे, तुझ्या जिभेला सुधार. तुझं मन चुकत आहे, तुझ्या मनाला सुधार. तुझा हात चुकत आहे, तुझ्या हाताला सुधार. प्रेज द लॉर्ड. म्हणून प्रभू म्हणतोय, तू आपल्या डोळ्यातील मुसळ ध्यानात न आणता आपल्या भावाच्या डोळ्यातले मुसळ का पाहतोस. आपल्या जीवनातल्या गोष्टींकडे मी आजकाल लक्ष देत नाही. आपल्या दुसऱ्याच्या चुकाकडे लक्ष देत जाते. दुसऱ्याने चूक केला, चला चला त्याला दोष देऊया, त्याला टोचूया, त्याला आपण वाईट वंगाळ बोलूया. पण देव म्हणत आहे तू त्याला बोलू नकोस. तू स्वतःला बघ. तुझ्या स्वतः तू देखील काहीतरी गोष्टीमध्ये चुकतोस, ते मला सुधार. जसा प्रभूला पाहिजेस नीतिमान. प्रभूला त्या परशी लोकांसारखं दिखावा करणारे लोक नको आहेत की मी उपवास करतोय, मी दानार पण देतोय, मी मोठा अधिकारी आहे, मी एक पदावर उभा आहे. काही गरज नाही, नो प्रॉब्लेम. तुम्ही ते करताय, गुड, ते चांगलं आहे. पण किती तुम्ही स्वतःकडे लक्ष देत आहे, किती या जकातदारासारखं तुम्ही स्वतःकडे लक्ष देत आहे. जकातदाराने इकडे बघितलं नाही, तो स्वर्गाकडे बघितलं. आज तुमचं लक्ष कुठं आहे. आज तुम्ही काय त्या जगातल्या लोकांकडे बघता की कोणाच्या चूक आहे, कोण चुकालय, काय चुकालय, मी ह्याला पकडणार त्याला पकडणार ना. स्वतःला पहिला पकडा, स्वतःला नम्र करा. देवाच्या सानिध्यामध्ये जा, म्हणा प्रभू मी चुकलोय, मी पापी आहे, मी दोषी आहे, प्रभू नीतिमान कोणीच नाही, मला शुद्ध कर पिता. त्यावेळी तुमचं लक्ष, जेव्हा तुम्ही स्वतःकडे लक्ष द्याल त्यावेळी तुमचं लक्ष कुठलं जगाकडं नाही, तर त्यावेळेला तुमचं लक्ष वचन सांगतंय त्या जकातदारासारखं लक्ष तुमचं त्या स्वर्गाकडे जायला म्हणशीला की प्रभू मी चुकलो, माझ्या दया कर. हालेलुया. वचन सांगतंय जकातदार आनंदाने घरी गेला. जकातदार आनंदाने घरी गेला. पण परशी कसं गेला हे लिहिलं नाही वचनामध्ये, मात्र त्याच्यासाठी वचन सांगतंय जकातदारासाठी की जकातदार मात्र तो आनंद करीत आपल्या घरी गेला. प्रेज द लॉर्ड. बघा, दुसऱ्याच्या जीवनामध्ये आपण जेव्हा पाहतो तर आपल्याला आनंद नाही मिळणार. आपलं जीवन आपल्यापुरतं जर आपण पाहिलं तरच आपल्याला आनंद मिळणार. प्रेज द लॉर्ड. म्हणून या वचनाच्या द्वारे देव तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड. आणि नक्की आपण पुढच्या वचनामध्ये भेटू. तुम्हाला समजलं असेल की मला काय म्हणायचं आहे. ह्या दिवसामध्ये तुम्ही एकमेकांकडे न पाहता, एकमेकांच्या चुकांकडे न पाहता तुम्ही स्वतःला पहिला सुधरा, स्वतःमध्ये बदल करा आणि मग दुसऱ्यांना बदलण्याचं तुम्ही संधी साधा. नाहीतर जगाला दोष देऊन काय उपयोग नाही. कारण जगाला जर तुम्ही दोष दिला तर तुम्हाला पण दोष देणारे 1000 जण उठतील. प्रेज द लॉर्ड. तर या वचनाद्वारे ते तुम्हाला आशीर्वाद करू. आपण इथं थांबायचं. प्रेज द लॉर्ड. Yes?